मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र. सुरुवातीलाच बातमी येत आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आनंदाची बातमी. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रचंड आनंदाचा जल्लोष. तर मातोश्रीवरती सगळ्यात मोठा गुलाल उधळत उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक अखेर वाचले. मित्रांनो बघूया ठाकरेंच्या शिवसेनेचा 21-0 ने दणदणीत विजय. तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच एवढा विजय मिळाल्यामुळे उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक देखील आनंदले. मित्रांनो जाणून घेऊया महत्वाची अपडेट. राज्याच्या राजकारणाला सगळ्यात मोठी कलाटणी देणारी शिंदे सेनेला आणि भारतीय जनता पार्टीला घाम फोडणारी या घडीची सगळ्यात मोठी अपडेट. राज्याच्या राजकारणामध्ये आता उद्धव ठाकरेंचे पर्व सुरू झाल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रचंड वादंग निर्माण झाल्यामुळे त्यांचे वाद चव्हाट्यावरती आल्यामुळे इकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना मात्र प्रचंड आता फॉर्म मध्ये असल्याचं जाणवत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनी एकत्रित महाराष्ट्र राजकारणामध्ये पहिल्यांदाच मिळवलेला हा विजय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. काही भागामध्ये महानगरपालिकांचे महापौर बसवायला चालू असून ठाकरेंचा महापौर परभणी आणि अमरावती या दोन शहरांमध्ये बसताना दिसतोय. अकोला शहरात देखील ठाकरेंचीच सध्या हवा आहे. त्यामुळे या दोन शहरामध्ये उद्धव ठाकरे यांचा महापौर बसताना दिसतोय. परंतु त्याही अगोदर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा हा झालेला दमदार विजय म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेनं रणशिंग फुंकले महाराष्ट्रामध्ये 2029 साली. 2029च्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून दोन्ही नेते आता जाऊन प्रत्यक्ष पाहणी दौरा करून सभेसाठी ते आपल्या विविध शाखा भेटी किंवा शाखा स्थापनेचा कार्यक्रम हाती घेणार आहेत. राज्याच्या सर्वच तालुक्यातून सर्व जिल्ह्यातून अशी यात्रा करून उद्धव ठाकरे राज ठाकरे महाराष्ट्राला जवळ घेण्याचा प्रयत्न करतील अशी या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे. परंतु तत्पूर्वी मात्र राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा झालेला हा दमदार विजय उद्धव ठाकरेंसाठी खूप मोठा महत्वाचा मानला जात आहे. परभणी जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे यांची हवा असल्याचं आपण महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये पाहिलं. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा महापौर संजय जाधव बंडू जाधव यांनी परभणी शहरामध्ये आपला महापौर बसवला. मात्र परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जलवा या ठिकाणी पाहायला मिळाला. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 0 जागा, भाजपला 0 जागा, तसंच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तब्बल 21 जागी दणदणीत विजय मिळाल्यामुळे या भागात जल्लोष आणि आनंद व्यक्त केला जात होता. परभणीमध्ये उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला म्हणून परभणी शहराला ओळखलं जातं. आता परभणीच्या ग्रामीण शहरी तालुक्यात देखील उद्धव ठाकरे यांची हवा प्रचंड असल्याचं आपल्याला जाणू लागलंय. त्यामुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागातून उद्धव ठाकरे यांचा आवाज दाबणं आता अवघड होत चाललं दिसतंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंनी एकत्र आल्यामुळे सध्याची सगळी चित्र महाराष्ट्रात बदलले आहेत. त्यामुळे बंडू जाधव असतील किंवा संजय जाधव शिवसेनेचे विद्यमान खासदार यांनी मात्र संपूर्ण मराठवाड्यामध्ये आता भगवी मशाल घेऊन फिरणार असल्याचा निश्चय केलाय. मित्रांनो या सगळ्या घडामोडीबद्दल आपल्याला काय वाटतंय? राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुसंडी घेतील का आणि नेमकं भाजपला आणि शिंदेना जड जातील का? याबद्दल प्रतिक्रिया द्या.